बाहेर रस्त्यावर इकडं तिकडं जर दारू पिताना दिसला तर त्याला चढल का नाही माहित नाही, त्याची कशी उतरवायची आता बघितलं असेल तुम्ही सगळ्यांनी थोड्या ट्रेलरमध्ये. आणि ज्याला हे समजणार नाही त्याला सगळ्यांना सूचना आहे, त्याच्या पायावर चालायच्या लायकीचं पण ठेवलं जाणार नाही. लक्षात ठेव, काय पायावर पण चालायच्या लायकीचं ठेवणार नाही. त्याला धमकी समजायचं धमकी समजा, नाही तर इशारा समजा इशारा समजा. क्लिअर आहे सगळ्यांना? गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर शहर पोलीस आता ॲक्शन मोडवर आले असून शुक्रवारी संध्याकाळी नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तब्बल 250 टवाळखोरांवर मोठी कारवाई करण्यात आली आहे. शहरामध्ये अल्पवयीनांसह सराईत गुन्हेगारांनी अक्षरशः डोकेवर काढले असून दिवसेंदिवस खून, हाणामाऱ्या, अंमली पदार्थ विक्री, चोऱ्या आणि दरोड्यांचे प्रयत्न यांसारख्या घटनांमध्ये वाढ होतीये. त्यामुळे एकेकाळी यंत्रभूमी, तंत्रभूमी आणि उद्योगभूमी म्हणून ओळखले जाणारे नाशिक शहर आता गुन्हेगारीचं केंद्रबिंदू ठरू लागलं आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना फैलावर घेतले असून ज्या ठाण्यांच्या हद्दीत गुन्ह्यांचा आलेख वाढलाय त्या ठाण्यांमधील तब्बल 12 वरिष्ठ पोलीस निरीक्षकांच्या अंतर्गत बदल्यांचे आदेश शुक्रवारी दुपारी जारी करण्यात आलेत. या निर्देशानंतर प्रत्येक पोलीस ठाण्यांचे गुन्हेगारीचा बीमोड करण्यासाठी मोहीम सुरू केली असून शुक्रवारी संध्याकाळी नाशिक रोड आणि उपनगर पोलीस ठाण्याच्या संवेदनशील त्याचबरोबर अतिसंवेदनशील भागात पोलिसांची पथकं रस्त्यावर उतरली. अचानक झालेल्या या हालचालीमुळे नागरिकांमध्ये काही क्षण तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. मात्र पोलिसांनी सार्वजनिक ठिकाणी फिरणाऱ्या टवाळखोरांना पकडून पोलीस ठाण्यात आणलं. या कारवाईमध्ये तब्बल 218 टवाळखोरांना ताब्यात घेण्यात आले, तर 20 मद्यधुंद व्यक्तींवर गुन्हा दाखल करून त्यांना जेलवारी करण्यात आली आहे. आपल्या मुलांवर पोलिसांनी कारवाई केल्याची माहिती मिळताच अनेक पालक पोलीस ठाण्यात धाव घेऊ लागले. त्यामुळे ठाण्याला अक्षरशः जत्रेचं स्वरूप आलं होतं. ही कारवाई शहर पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपायुक्त किशोर काळे, पोलीस उपायुक्त किरण चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी आणि संदीप मिटके यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट, नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळ यांच्यासह 3 वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक आणि 100 कर्मचाऱ्यांची 11 पथकं या कारवाईसाठी तैनात करण्यात आली होती. यावेळी पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी टवाळखोरांचे समुपदेशन करत स्पष्ट इशारा दिला की कायदा आणि सुव्यवस्था भंग करण्याचा प्रयत्न केल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.